रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. अल्पवयीन तरुणी बरोबर असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध करून नातेवाईकांनी एका तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण करून त्याचा खून केलाय. हा धक्कादायक प्रकार कोथरूड भागात मेगा सिटी इमारतीत घडलाय. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नागेश संजय जाधव, वय वर्ष 23, राहणार जुनी वडारवाडी, मांजळकर चौक, शिवाजीनगर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई सुरेखा यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 महिलांसह 10 जणांवर गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागेश जाधव हा शिवाजीनगर येथील एका खासगी कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. पौड फाटा चौक परिसरातील मेगा सिटी इमारतीत राहणाऱ्या एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधाला तरुणीच्या नातेवाईकांनी विरोध केला होता. शनिवारी 14 मार्च रोजी सायंकाळी 7:15च्या सुमारास नागेश यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून तरुणीच्या नातेवाईकांनी त्याला पौड फाटा चौक परिसरात असलेल्या मेगा सिटी इमारतीत बोलावून घेतले. त्यानंतर नागेश दुचाकीवरून तेथे गेला. त्यानंतर रात्री 8च्या सुमारास आरोपींनी नागेशच्या आईच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून तुमच्या मुलाला आम्ही मारले आहे, 10 मिनिटात मुलाला घेऊन जा, अन्यथा त्याला आम्ही इमारतीतून फेकून देऊ अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने मोबाईल क्रमांक बंद केला. नागेशची आई घाबरली. त्या कर्वे रस्त्यावरील मेगा सिटी इमारतीच्या आवारात गेल्या. त्यांनी रहिवाशांकडे विचारणा केली तेव्हा नागेशला मेगा सिटी इमारतीच्या गच्चीवर आरोपी मारहाण करत असल्याचं आईने पाहिले. नागेश गंभीर जखमी झाला होता. त्याने आईला मारहाणीबाबत माहिती दिली. नागेशला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याला घेऊन त्या रिक्षाने निघाल्या. माझे एका मुलीशी प्रेमसंबंध आहे असे नागेशने आईला सांगितले. त्या मुलीने मेगा सिटी परिसरात बोलावून घेतले. तिची आई, काकू तसेच नातेवाईकांनी नागेशला दांडक्याने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाल्याचंही नागेशच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. नागेशला खासगी रुग्णालयातून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. नागेश जाधव, वय वर्ष 21, गोखलेनगर, वडारवाडी या ठिकाणचा हा मुलगा त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी कोथरूड हद्दीमध्ये गेलेला होता. तेव्हा तो या मुलीला भेटायला काय येतो या कारणावरून चिडून जाऊन त्या मुलीच्या नातेवाईकांनी, आई वडील, चुलते यांनी त्या मुलाला काल रात्री मारहाण केलेली होती आणि तो त्या ठिकाणी गंभीर जखमी झालेला होता. त्याला ससूनला शिफ्ट केलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी त्याचं निधन झालेलं आहे. या संदर्भामध्ये कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. एकूण 6 आरोपींना अटक केलेलं आहे. त्यामध्ये 5 महिला आहेत, 1 पुरुष आहेत. अजून 4 आरोपी अटक करणं आहे. त्यांचं लोकेशन आम्हाला मिळत आहे. आम्ही संध्याकाळपर्यंत पुढच्या 4 आरोपींना अटक करू. ते दोघं एक मित्रमैत्रिणी होते, त्यामुळे तो त्या मैत्रिणीला भेटायला त्या ठिकाणी जात होता. त्याला का वारंवार भेटायला येतो या कारणावरून त्याला ती मारहाण झाली. पण आधीची ओळख होती असं सकृत समजतंय. अधिक गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होते. सर, हे फक्त ही घटना रात्रीची आहे. त्यानंतर सकाळीच तो व्यक्ती मयत झालेला होता. त्यानंतर पोस्टमार्टम आणि आता जस्ट ती बॉडी ताब्यामध्ये दिलेली आहे. अधिक उलगडा होईल तसं आम्ही तुम्हाला ब्रीफ करू. नाही, मी त्या तपासातल्या गोष्टी आहेत त्या निष्पन्न होतील. एकूण 6 आरोपी ताब्यात अटक केलेली. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.